तर राष्ट्रवादी काँग्रेसची राजधानी दिल्लीत बैठक होणार आहे। प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत ही महत्त्वाची बैठक होणार आहे। संध्याकाळी 4 वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि खासदार सुनील तटकरे यांच्यासह राष्ट्रीय स्तरावरचे पदाधिकारी या बैठकीला आता उपस्थित राहणार आहेत। तर निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर राजधानी दिल्लीत ही पहिलीच बैठक असणार आहे। तर महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय। तर राष्ट्रवादी काँग्रेसची आज दिल्लीत ही महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। संध्याकाळी 4 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत ही महत्त्वाची बैठक होईल आणि संध्याकाळी 4 वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात ही बैठक पार पडणार आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शिवाजी काय सध्या आपल्या सोबत आहेत। शिवाजी, राष्ट्रवादी काँग्रेसची आता दिल्लीत महत्त्वाची अशी बैठक पार पडणार आहे, नेमकं काय घडण्याची शक्यता आहे? निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हे अजित पवार गटाला मिळालेला आहे। आता मूळ राष्ट्रवादी पक्ष हा अजित पवार गटच असणार आहे। त्यानंतर या सगळ्या पार्श्वभूमीवरती बैठक पार पडत आहे। या बैठकीतील सगळ्यात महत्त्वाचा निर्णय जो अपेक्षित आहे तो म्हणजे राज्यसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून कोणाचं नाव फायनल केलं जात आहे। कारण 8 तारखेपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील या सगळ्या प्रक्रियेमध्ये राज्यसभेचा उमेदवार देणार आहे। 8 तारखेपासून उमेदवार जाहीर केले जाणार आहेत। उमेदवार आपलं नामांकन भरणार आहे। त्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेसची एक जागा त्यांच्या वाटेला येणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून आज हे नाव फायनल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। त्याचबरोबर एक स्वराज्य अभियान देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक आठवड्यासाठी राबवत आहे। त्याच्या देखील रूपरेषा पक्षाच्या नेत्यांना सांगितली जातील। काही नेते ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहतील, तर काही नेते जे आहेत त्या बैठकीला स्वतः उपस्थित असतील। त्यामध्ये खासदार सुनील तटकरे स्वतः प्रदेशाध्यक्ष आहेत आणि दुसरीकडे प्रफुल्ल पटेल हे देखील दिल्लीत असल्यामुळे हे दोन्ही नेते या बैठकीला उपस्थित असतील। बाकी राज्यातील काही नेते दिल्लीत येण्याची शक्यता आहे, मात्र अद्यापपर्यंत या संदर्भात कुठलाही निर्णय झालेला नाही। दुसरीकडे लोकसभा निवडणुकीमध्ये साधारण किती जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढू शकतो, कोणकोणत्या जागेवरती दावा करायचा याचा देखील निर्णय आजच्या बैठकीत घेतला जाऊ शकतो। कारण ही बैठक अत्यंत महत्त्वाची आहे। पक्ष मिळाल्यानंतर साधारण 4 ते 6 जागा राष्ट्रवादी काँग्रेसला देखील असा दावा केला जात होता असं सांगितलं जातं। मात्र पक्ष त्यापेक्षाही अधिक जागेवरती दावा करू शकतो हा एक प्रश्न असू शकतो। दुसरीकडे बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांना नक्की शिवाजी, या बैठकीत नेमकं काय घडतंय पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।